थँक्यू सो मच. माझं नाव आहे नीता क्षीरसागर. बेसिकली मैं गडचांदूरवरून राहते, गडचांदूरला राहते आणि या बिझनेसमध्ये मला आणणारे पंकज वडेट्टीवार सर, निकेतन लगदिवे सर यांचा मी मनापासून धन्यवाद करते. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये, आजच्या या प्रोग्राममध्ये आपले चीफ गेस्ट आहे प्रशिक सर आणि प्रशिक सरांचा पण मनापासून मी धन्यवाद करते. आणि इथे बसलेले सर्व लेडीज, जेंट्स आणि माझी कोर टीम, विनोद सरांची कोर टीम आणि माझे सगळे लीडर्स यांचं मी मनापासून धन्यवाद करते. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. कारण वेळ कमी दिल्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे. फक्त माझी छोटीशी जर्नी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप आनंद होत आहे आज हा क्षण आल्यामुळे. कारण तर या क्षणासाठी कधी वाट बघितली होती, विचार पण नव्हता केला. प्रश्न केला होता मला पंकज सरांनी, मला फोटो दाखवले होते जेव्हा जॉईन केलं तेव्हा, मॅडम तुम्हाला असं बनायचं आहे. पण मी म्हटलं सर मी नाही जाऊ शकत तिथपर्यंत. पण तो आज दिवस मला आलेला आहे आणि तो एक सोहळा जो मिळतो आपल्याला, जो आनंद मिळतो ते शब्दात मी वर्णन नाही करू शकत, इतकं मला आनंद झालाय आज. मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि पहिले तर आपल्या कंपनीचे मनापासून धन्यवाद मानते. जे आपले डायरेक्टर आहे त्यांनी जे काही आपल्याला आज सुविधा दिलेली आहे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. सर्वांसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. मी या बिझनेसची सुरुवात केली. मला स्वतःसाठी मी फक्त प्रोडक्ट घेतले होते, कारण तर मला या बिझनेसची आवश्यकता नव्हती. कारण मी एक पॉलिटिक्स लीडर होती आणि माझं स्वतःचं एक शॉप होतं कपड्याचं. मला या बिझनेसची आवश्यकता नव्हती. परंतु मला स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे पंकज सर आले आणि मला प्लॅन दिला. सर म्हटलं मला प्लॅन देऊ नका, कारण मला या कामाची गरजच नाहीये. कारण ऑलरेडी मी पॉलिटिक्स लीडर होती, माझे हस्बंड पण कंपनीमध्ये होते, स्वतःचं घरदार म्हणजे खाऊन पिऊन मी 1000-2000 रुपये तर रोज कमवत होती पहिले. परंतु या प्रोडक्टचा जो कमाल आहे की मला त्यांनी प्रोडक्ट दिले आणि रिझल्ट आले त्या प्रोडक्टचे. त्याच्यामुळे मी हळूहळू दुकानामध्ये ते प्रोडक्ट सेल करत गेले आणि लोकांना सांगत गेले. परंतु हे प्रोडक्ट देताना दिवसेंदिवस डिमांड वाढायला लागली आणि नंतर आला कोरोना. माझी जॉईनिंग होती 2020 मध्ये आणि नंतर कोरोना आला आणि कोरोनाच्या वेळेस जे काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीनं मला मजबूर केलं की मला हे MI लाईफस्टाईल करावं लागलं. आणि त्याचा आज नतीजा आहे की मला आज एवढा मान सन्मान मिळाला आहे. कारण तर माझे हस्बंड बिमार पडले होते, क्वारंटाईन झाले आणि खूप काही पैसा लागला आणि सगळं काम बंद, दुकान बंद, सगळं इन्कम बंद झालेलं होतं माझं. आणि घरी पैशाचं खूप अडचण झाली. आणि जेव्हा कोरोना झाला तेव्हा माझी मुलं पण घरी आले आणि मुलं म्हणत होते की मम्मी काही कर तू, कितीही पैसा जाऊ दे पण पप्पाला वाचव. आणि त्यांच्यासाठी आम्ही जे काही मेहनत केली आणि तेव्हापासून माझी खरी जर्नी सुरू झाली. परंतु याच्यासाठी मला माझ्या टीमचा आणि पंकज सरांचा, केतन सरांचा, विनोद सरांचा एवढा सपोर्ट मिळाला. घाबरू नका मम्मी, मॅडम म्हणे आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणे. मी गडचांदूरला राहायची आणि यांनी सगळेजण दवाखान्यात जाऊन माझ्या हस्बंडचं ट्रीटमेंट करत होते, ते जाऊन वॉच करायचे. त्याच्यावरून असं वाटलं मला की माझी फॅमिली आज माझ्या सोबत नाही आहे, पण MI लाईफस्टाईलचे जे लोक आहेत ते माझा परिवार आहे आणि ते माझ्या सोबत आहे. त्याच्यातून मनातून वाटलं की हाच माझा परिवार आहे आणि मनातून मी म्हटलं की आता आपल्याला काम करायचं आहे. आणि आम्ही कोरोना नाही जाणला, काही नाही जाणला. आम्ही सगळेजण वर्किंग मध्ये होतो आणि तिथूनच माझी जर्नी सुरुवात झाली. आज 4 वर्ष झाले मी कंटिन्यू या कामामध्ये आहे. एकही दिवस मी घरी नाही राहिली. आणि या कामामधून जे काही इन्कम मिळालं, जो काही मान सन्मान मिळाला तो कुठेही मिळणार नाही. आज जीवनामध्ये मी कपडे शिवत होती, तिथे दुकान चालवत होती, परंतु मला माझ्या गरजा पूर्ण होत होत्या. परंतु या बिझनेसमध्ये, या कंपनीमध्ये आपले स्वप्न पूर्ण होतात. इथं आल्यामुळे आपले माझे छोटे छोटे जे स्वप्न पूर्ण झाले आहे ते या कंपनीमुळे. आणि जगण्याचा जो काही आनंद आहे, एवढा मान सन्मान आपल्याला कुठे मिळते. एकदा मेलं तेव्हा आपल्या गळ्यामध्ये हार पडते आणि एकदा लग्न झालं तेव्हा आपल्या गळ्यामध्ये हार पडते. परंतु इथे फक्त एक स्ट्रगल आहे
आणि स्ट्रगल केलं तर जे आपल्याला पाहिजे ते आपण हासिल करू शकतो आणि पॉसिबल आहे. आज माझं अचिव्हमेंट म्हटलं तर कोरोनामध्ये आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली आणि आज माझं अचिव्हमेंट म्हटलं तर पहिल्यांदा मी एक स्कूटी परचेस केली, कारण हा स्वप्नाचा बिझनेस आहे. एक स्कूटी परचेस केली, नंतर एक लॅपटॉप परचेस केला, नंतर असे छोटे छोटे माझे जे काही ड्रीम आहे ते पूर्ण होत गेले. आणि कधी मोबाईल बघितला नव्हता, असं वाटत होतं की ज्यांच्याजवळ मोबाईल आहे तो खूप मोठे लोक असेल, खूप करोडपती असेल असं वाटायचं, कारण कधीच बघितला नव्हता. परंतु आज MI लाईफस्टाईल मध्ये काम केल्यामुळे स्वतः मी आयफोन यूज करतो आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे आपल्यासाठी. आणि 2 वर्ष काम केल्यानंतर मी माझी 4 व्हीलर पण परचेस केली आणि स्वतःच्या 4 व्हीलर साठी आज EMI भरत होती माझी. पुढच्या महिन्यामध्ये माझी EMI खतम होत आहे. एकही EMI माझी पेंडिंग नाही राहिली आणि हा स्वतःचा माझा कॉन्फिडन्स होता आणि त्या EMI साठी मी इथे काम करते आहे. कारण मला माहित होतं की 10,000 रुपये मला भरायचेच आहे. आणि खरंच गाड्या घेण्याचा एक खरा अर्थ सांगतो मी तुम्हाला. काहीतरी आपल्यावर ओझं असल्याशिवाय, काहीतरी आपल्यावर कर्ज असल्याशिवाय आपण काम नाही करत. कारण पाणी असो, पाऊस असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, माझ्या गाडीचं EMI मला पे करायचं होतं, मला बाहेर निघणंच होतं. कोणी काम करो चाहे नाही करो, आपण तर स्वतःसाठी आलो तर आपल्याला करणंच आहे. आणि मी म्हणतो की आपण एकटं याच्यामध्ये या कंपनीमध्ये आपण एकटं काम नाही करू शकत. माझी प्यारीशी टीम आहे. माझ्या टीमचं मी खूप खूप धन्यवाद करते. आणि जिथं आज मी RTC झाली तर माझे जे काही ऍक्टिव्ह लीडर आहे, जे माझ्यासोबत काम करत आहे, त्यांना पण मी माझ्या रँक पर्यंत घेऊन येणार आणि सदैव मी त्यांच्यासोबत काम करीन. मी पण समोर जाईन आणि माझ्यासोबत माझ्या टीमला पण मी सोबत घेऊन जाईन. माझं सगळ्यांना प्रॉमिस आहे, जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत माझं जीवन फक्त MI लाईफस्टाईलसाठीच राहणार. मी दुसरं कोणतंही डिसिजन घेणार नाही. रक्तामध्ये आज MI लाईफस्टाईल आहे. आणि पहिले तर माझी फॅमिली मला सपोर्ट करत नव्हती. जेव्हा उशीर झाला तर पोरं माझे फोन करायचे, मम्मी तू 8 वाजेपर्यंत काम कर पण घरी 10 वाजता ये. दरवाजा नाही खोलायचे, कधी कधी झगडा व्हायचा. 1 वर्ष चाललं मला असं. 1 वर्ष आमच्या सरांनी मला सपोर्ट नाही केला. परंतु जेव्हा नोटा यायला लागल्या मग सपोर्ट आला मला. जेव्हा गाडी घेतली तेव्हा माझा मुलगा 2 वर्ष माझ्या वर्किंग मध्ये नाही आला. मम्मी तू फालतूच्या कामात मला आणू नको. पण आज स्वतः होऊन आला तो आणि स्वतःहून म्हणते की मम्मी आज माझा मुलगा नागपूरला जॉब करत होता, जॉब सोडून आज 30-35 हजाराचा जॉब सोडून माझ्यासोबत वर्किंग मध्ये आला. तर मी एक उदाहरण आहे माझ्या घरी की खरंच मम्मी 60-70 हजार कमवते तर मी 35 हजारात कशाला जॉब करू, असं म्हणून माझा मुलगा आला. मी स्त्रियांना सगळ्यांना एक आवर्जून म्हणते की आपल्यामध्ये खूप काही शक्ती दिली. बसली तर लक्ष्मी आव, उठली तर पार्वती आव. जर मनामध्ये टाकलं आपण तर आपल्या फॅमिलीला आपण बदलवू शकतो. आज माझी फॅमिली पूर्णपणे बदलली आहे. आजचं जे लाईफ आहे ते लक्झरी लाईफ मिळालंय आम्हाला. एक गाडी घेतली आणि NTC झाल्यानंतर मी दुसरी गाडी घेणार आहे. माझे गुरु जे गाडी म्हणतील पंकज सर ते गाडी मी घेणार आहे. हे माझं कमिटमेंट आहे. थँक्यू सो मच. जय हिंद, जय MI लाईफस्टाईल. आणि माझं वय आहे 54 वर्ष. जर 54 वर्षामध्ये मी एवढं कमिटमेंट करू शकतो तर तुम्ही तर तुमचं तर एज आहे. तुम्ही पुरा करिअर बनवू शकता याच्यामध्ये. आणि खूप लाईफस्टाईलनं जसं आपल्या कंपनीचं नाव आहे त्याच पद्धतीनं MI लाईफस्टाईल जसं नाव आहे तसंच तुम्ही MI लाईफस्टाईलनं एक स्टाईलनं जगू शकता. खूप चांगलं जीवन आहे. स्वतःचं करिअर बनवा, स्वतः मेहनत करा. मेहनत केलं तर फळ मिळणंच आहे. त्यामध्ये कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. तर वन्स अगेन सगळ्यांचं धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय MI लाईफस्टाईल.